हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आणि आज म्हटलं सकाळी सकाळचं थोडंसं रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करावा. तर सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि बघा मी ज्यावेळेस उठते त्यावेळेस शिया पण अशी उठलेली असते. आरू काय एवढं लवकर उठत नाही, त्याचा क्लासच्या अगोदर थोडंसं तो उठतो, पण शियाचं आहे की ती माझ्यासोबतच उठते. तर मग सकाळी हे जिमला गेलेले असतात तेव्हा मग मी अंडे वगैरे उकडायला टाकून मग आमचं जे रुटीन असतं म्हणजे सकाळ सकाळची जी कामं असतात ती करते. तर सकाळची मॉर्निंग बघा, खाली पण असे बरेच लोक चालायला वगैरे येत असतात आणि असं एकदम फ्रेश वाटतं. बाहेरसुद्धा पक्षी वगैरे असतात. इतर दुसरे जास्त गाड्या वगैरे काही दिसत नाही, कारण सकाळी सकाळी छान असं प्रसन्न वाटतं. बघा मस्त पक्षी इकडून तिकडे उडत असतात आणि शिया अशी माझ्यासोबतच असते कंटिन्यू दिवसभर. आता शिया ब्रश करत आहे, म्हणजे शिया जी जी प्रोसेस करत आहे ते आमच्या पण प्रोसेस झालेल्याच आहेत. म्हणजे मी तिचं थोडंसं दाखवत आहे, खूप काही डिटेलमध्ये आमची सकाळ नाही दाखवलेली. त्यावरती पूर्ण डीपमध्ये मॉर्निंग मी नंतर दाखवेल. तर बघा शियाचा तर मस्त ब्रश वगैरे झालेला आहे, दूध तापायला ठेवलेलं आहे. मधल्या वेळामध्ये मग मी दूध वगैरे तापवलं, अंडी पण उकडलेलीच होती आणि त्यानंतर कणिक वगैरे मळाली. म्हणजे आमचं जे नाश्त्याचं रुटीन असतं त्याला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या मी तयार करते. म्हणजे कसं तर मग आरूचं पण ब्रश वगैरे करून त्याला दूध प्यायचं असतं आणि त्याचा क्लास मग सुरू होतो 8 वाजता. तर त्या अगोदर हे सगळं मला व्हायलाच पाहिजे, कारण नंतर मग नाही का 2 मुलांना बघत बघत सगळी कामं हँडल करावं लागतं. त्यामुळे जेवढं होईल तेवढं पटपटच आवरण्याचा प्रयत्न करते. त्याच्या क्लासमध्ये सुद्धा त्याला काही गोष्टी मला मग मॅनेज कराव्या लागतात. तर शिया फक्त अंड्याचा पांढरा भाग खाते, मग तिला अंडी सोलून त्याच्यातला पिवळा जो भाग आहे तो काढून द्यावा लागतो, तो ती खात नाही म्हणून. तर सकाळी सकाळीच चाललेलं असते. आरूला पण दूध ओतलेलं आहे. आरूला काही जास्त अंडी आवडत नाही त्यामुळे तो काही खात नाही. कधी कधी देण्याचा प्रयत्न करते पण तो खूप उशीर लावतो, मग त्यामुळे मी त्याला देत नाही. त्याला ऑमलेट वगैरे आवडतात तर ते तोच खातो. तर बघा शिया पूर्णपणे माझ्यासोबतच असते. म्हणजे अजून तरी ती जास्त एकटी खेळत नाही. म्हणजे आरू असेल तर ती आरूसोबत खेळते, पण ज्यावेळेस आरू क्लासमध्ये बिझी असतो त्यावेळेस मग ती माझ्यासोबतच अशीच असते. आणि सकाळी सकाळी शियाचा मस्त नाश्ता चाललेला आहे. चला तर मग आता आम्ही सुद्धा नाश्ता करून घेतो आणि नंतर पुढे तुम्हाला भेटणारच आहे. तर अगोदर फक्त शियाचा आरूचा आणि मग नंतर आमचा सगळ्यांचा नाश्ता होतो. मधल्या वेळामध्ये मग मी दुसरी सगळी कामं करून घेते, आंघोळ वगैरे, आणि त्यानंतर मग तुम्हाला डायरेक्टली भेटेल मी 10 ते 10:30 वाजता. म्हणजे 11च्या थोडंसं अगोदर, दुपारचा जो आम्ही स्वयंपाक करतो त्यावेळेला. तरी देखील मध्ये काय होते ते तुम्हाला थोडंसं बघायला भेटेलच. तर यानंतर 9:30 वाजता ज्यावेळेस आरूचे 2 क्लास होतात त्यानंतर मग तो असं चपाती आणि गूळ खातो. म्हणजे तूप लावलेली चपाती आणि गूळ त्याला खूप आवडते, त्यामुळे नाश्ता तर बऱ्यापैकी तो असाच करतो. तर हे त्याचं चाललेलं आहे. मग कपडे वगैरे मशीनला लावलेली होती ती पण धुवून झालेली होती आणि माझी मधली जी कामं होती ती सुद्धा जवळजवळ सगळी झालेलीच होती आणि आता फक्त स्वयंपाक बाकी होता. आणि स्वयंपाकासाठी परत आम्ही किचनमध्ये आलेलो आहोत आणि सोबत आहे परत माझ्यासोबत सिया. तर जी भाजी करायची आहे तर ती मी जी तयारी करत असते, मग शिया पण तशीच तयारी करत असते. तर चला कंटिन्यू बघा, खूप छान असणार आहे. हाय नमस्कार, मी वर्षा आणि आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला तर मग सकाळची सगळी कामं झालेली आहेत आणि म्हणजे सकाळी थोडंसं नाश्त्याचं जे रुटीन होते ते तर तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि मधल्या वेळात मग दुपारचा स्वयंपाक करण्या अगोदर मधल्या वेळात मी दुसरी कामं करून घेते, ती पण झालेली आहे. आणि आता स्वयंपाक करायचा आहे. तर इकडे बघा अशी मस्त तयारी चाललेली आहे 2 जणांची. शिया तू काम करू लागते ना. आणि सगळे आंघोळ वगैरे पण झाली, शियाची छान तयार झालेली आहे आणि आता स्वयंपाकच करायला घ्यायचा आहे. तर मग मी आलेली आहे किचनमध्ये, तर शिया पण माझ्या पाठोपाठ लगेच तिथंच असते, कारण मी जे काम करते तिकडे शिया असणारच आहे. तर चला तर मग आम्ही जो स्वयंपाक करतोय म्हणजे खूप काही खास नाही आज, त्यामुळे संपूर्ण अशी काही रेसिपी दाखवणार नाही, फक्त थोडंसं. आणि एवढे दिवस झालं नाही का आराम केला की आता एवढं काम करायला थोडंसं हेच होते, कारण की 1 महिना तर फुल आराम केलेला आहे आणि आता सगळीच कामं करायची. कारण त्या अगोदर पण ज्यावेळेस माझी बहीण इकडे होती त्यावेळेस पण काय व्हायचं तर जवळजवळ अर्धी काम आम्ही करायचो दोघी जणी, त्यामुळे बराच कामाला असा फरक पडायचा ना. आता ते सगळंच कामं करावं लागतंय, त्यामुळे असं वाटतंय की त्यावेळेस बहीण होती त्यावेळेस किती मजा होती ना. आता एकदम मस्त आपली सजा चाललेली आहे आम्हाला.
तर चला तर मग मस्त शिया तर थोडी थोडी मला हेल्प करतच आहे. तर पटकन अगोदर स्वयंपाक करून घेते मी. तर शिया पण बघा मस्त अशी काम करू लागते मला. शिया तू काम करते का खाते सांग बरं. ओ वाटाणे खाते. तू गंध कुठे लावला? तू गंध कुठे लावला दाखव की मला. गंध गंध. ओ किती छान आहे ग है ना. दादा नाही अजून. दादाचा आताशी क्लास झालाय आणि दादा आंघोळ करून आता गंध लावणार आहे की नाही. नाही दादाने नाही लावला अजून. तूच लावलाय. तू किती छान छान तयार झाली आहे की नाही. हा मी मम्माने बी लावलाय. तू केस कुणी बांधले तुझे? केस कुणी बांधले? बघा हे असं मस्त काम चाललेलं आहे. म्हणजे मी जरी घरात एकटी असते तरी हे दोन माझ्या सोबत असतात. त्याच्यामुळे मला असं काही बोर होतच नाही. दिवस कसा जातो कळतच नाही. तर चला मी आता स्वयंपाक आवरून घेते. तुम्ही दोघं पण तिकडे जा बरं. आरू तुझा बाहेर जा. दुसरा क्लास लागणार आहे तुझा आता. आणि मी मस्त आता स्वयंपाक करून घेते. हाय कर शिया. हाय माऊ म्हण. माऊ दीदी दादा हाय आज कर. ओ शिया तू मागे सर का मला सॉफ्ट चपाती करून घेऊ दे. किती कचरा केला इकडे. इथे राहू दे. इथे बस. बस जा. बस मला आवरून घेते पट 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 पट. मांडी घालून बस. मांडी घालून बसतील तू. बस लवकर मांडी घालून. काय खाते तू? धर तुझं खायला बदाम खा. उरका लवकर. आता अगोदर स्वयंपाक करून घ्यायचंय कारण की मध्ये मध्ये परत आरूचे अजून 2 क्लास राहिले. म्हणजे 12:30 वाजेपर्यंत त्याचे क्लास असतात. मध्ये मध्ये थोडासा वेळ असतो. मग मधल्या वेळेत त्याने नाश्ता पण केला आणि मग आता आंघोळ राहिली त्याची. थोडंसं लेटच आंघोळ करतो कारण थंडी पण आहे आणि क्लास चालू असतो. त्यामुळे मग नाही का थोडस मध्ये टाइम भेटला तर तो करतो. तर मग मी पण माझी इकडे काम आवरत असते. त्याचा क्लास पण होतो. मग हे सगळं एकदम आता एकटीलाच हँडल करावं लागते. ज्यावेळेस सोनी होती त्यावेळेस काय व्हायचं म्हणजे माझी बहीण होती त्यावेळेस आम्ही असं नाही का म्हणजे खूप कामात मला हेल्प व्हायची. आणि आरूचं पण बऱ्यापैकी मग क्लास पण छान व्हायची रेग्युलर. मी त्याचा छान अभ्यास पण घ्यायची. आता काय होतंय म्हणजे दिवसभर पूर्ण कामात जातो आणि मला अजिबात आराम भेटत नाही. खूप वेळ असं कामात पण जातो आणि मग त्याचा अभ्यास पण घ्यावा लागतो कारण ऑनलाईन तेवढं जरी समजलं पण त्याला मग नाही का परत रिव्हिजन त्याचे घ्यावेच लागतात. सकाळचा नाश्ता एकदम पोट भरून झालेला असतो. त्यामुळे मग दुपारी चपाती भाजी किंवा चपाती भाजी थोडी असेल तर मग वरण भात आणि चपाती भाजी असं साधं जेवण असतं. त्यावेळेस मी इथं असतेच तरच मी तिला बसवते, असं इतर वेळेला नाही बसवत. किंवा ती पण मग तसं येत नाही, कारण की ज्यावेळेस मी इथे असते ना त्यावेळेस ती असं हट्ट करते की नाही का इथं माझ्या जवळच तिला पण हे करायचं असतं. मग मी ज्यावेळेस भाजी वगैरे करत असल्यास खाली असेल तर काय अडचण येत नाही, पण चपात्या लाटताना स्टूलावरती ती ज्यावेळेस उभा राहते ना त्यावेळेस मग मला पण थोडं अडचण वाटतं, म्हणून तिला मी वरती बसवलेले.
कारण गॅस जवळ खूप जास्त जवळ बसवत नाही आणि काळजी घ्यावी त्याची. काय करते तू? भाकरी करते? नको. पप्पा कुठे गेले? तू कुठे गेली होती गावाला? काय झालं? मम्मी त्याला ती चीनची भाषा बघून बघून असं चीनची भाषा बनायला लागली. हो, चीनची भाषा बोलते का? कुठली चीनची भाषा बोलणारी कशी? मग ती कसं बघते? मग ती चीनची भाषा कशी बोलतात? कशी बोलते? चमचे चामचीची तशी बोलते. हा तर अशी तव्यात भाजी पण मस्त झाली. आता मस्त छान झालेली आहे. झाकून ठेवलं की मग छान असं हे निघतं तव्याचं पण जे चिटकलेलं आहे ते. आणि अशी सुकी भाजी खायला खूप जास्त आवडते आम्हाला, त्यामुळे म्हणजे सरभरीत पण करते, पण वरण असलं की मग पातळ काहीतरी असलं की मग होऊन जातं. तर आता भात लावते आणि कट्टा आवरून घेते छानपैकी आणि नंतर बोलूयात. आता पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर बघा छान असा क्लीन केलेला आहे पूर्ण. बघा स्वयंपाक, मग भाजी आणि डाळ आणि वरण तर मग अशी दाखवलेलंच आहे मस्त. आणि चपात्या, भात तर काय कुकरमध्येच आहे. तर पूर्णपणे आज एवढा थोडासा स्वयंपाक केलेला आहे, गॅस पूर्णपणे क्लीन करून. तर असं हे छान सकाळचं रुटीन असतं, असं छान क्लीन झालेलं आहे बघा. आणि बाहेर पण मग 12 सव्वा 12 वाजलेत, बाहेरचं पण सगळं छान क्लीन झालेलं आहे. आणि पोरांचं असं मग आता टीव्ही वगैरे बघणं चालू असतं. तर बघा फायनली सगळी कामं झालेली आहेत माझी, म्हणजे 12:15 वाजलेत. आता 12:15 वाजलेत, पण 12:30 पर्यंत म्हणजे दररोज एक टायमिंग असतं माझं की 12:30 पर्यंत मला सगळी कामं आवरायची. आणि त्यानंतर मग 12:30 ते 1 वाजेपर्यंत शियाला खाऊ वगैरे घालायचं किंवा एक्स्ट्राचं काही थोडंफार असेल ते करायचं. आणि मग 1 वाजते, मग 1 वाजता हे येतात जेवायला, मग त्यानंतर जेवण असतं. तर असं सकाळचं थोडंसं आमचं रुटीन असतं. तर मी पूर्णपणे एकदम डीपमध्ये नाही, पण थोडंसं वरवरचं दाखवलेलं आहे. तर तुम्हाला जो आजचा व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि असेच माझे ब्लॉग्स बघण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तेही करा. चला तर मग मस्त आता शियाला भाता खायची आहे की नाही? शिया तू काय खाते? इकडे बघ, इकडे बघ की, इकडे की, इकडे इकडे की. तू काय खाते? इकडे बघ की, उभा राखी, नीट उभा राखी. काय खाते तू? भात. काय? चला तर मग हा व्हिडिओ मी इथं संपवते. नंतर नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया. तोपर्यंत